हॅलो गायज, वेलकम टू आवर चॅनल CGI युनिवर्समध्ये तुमचं स्वागत आहे. मी आलो आहे अजून एक व्हिडिओ घेऊन लेअर पॅनलवरती, जी फोटोशॉप फॉर बिगिनर्ससाठी आहे. तर आता आपण स्क्रीनवर आलो आहे. आज आपण लेअर पॅनलबद्दल बोलणार आहे फोटोशॉपमधलं बिगिनरसाठी. तर आता मी ओपन करतो, फोटोशॉप ओपन केलं आहे. तर आता आपण ओपन करतो का की मला इमेज घ्यायची, इमेजमधनं मी चांगलं सांगू शकेन तुम्हाला. समजा मी एखादी इमेज घेतो, ठीक आहे. ही समजा इमेज घेतली, मी ओपन केली, ठीक आहे. ही नवीन आपल्याला ओपन झाली. तर ही आता लेअर पॅनल दिसत असेल तुम्हाला. ह्या लेअर पॅनलबद्दल आपण आज बोलणार आहे. तर लेअर पॅनलचा खूप उपयोग आहे फोटोशॉपमध्ये. कुठलीही आपल्याला इमेज वर टाकायची असेल किंवा खाली, ती मागं मी सांगितली होती तसं लेअर पॅनलचा खूप उपयोग आहे, तुम्हाला कळेलच. तर आता समजा मी मूव्ह करायचा प्रयत्न करतो, ठीक आहे. इथं काय पण करायला बघतोय, तर इथे सांगते कन्वर्ट टू नॉर्मल लेअर. म्हणजे काय, तर ही लॉक आहे. लॉक दिसते तुम्हाला इथं. तर स्टार्टिंगला जी बॅकग्राऊंड लेअर असते लॉक असते, तर ती तुम्हाला नॉर्मल लेअरमध्ये कन्वर्ट करायला लागणार. तर नॉर्मल लेअर म्हणजे काय, हे मी नवीन क्रिएट करतो. ही नॉर्मल लेअर आहे, म्हणजे त्याला लॉक वगैरे काय नाही, तुम्ही काय पण करू शकता तिथं, ठीक आहे. ही पण ट्रान्सपरंट आहे, त्यामुळे तुम्हाला इथं काय दिसत नसेल. ह्याच्यावर काही नाही दाखवतो तुम्हाला, इथं काहीच नाही आहे दिसते या लेअरवर. त्यात तुम्ही काय पण ॲड करू शकता. कलर ॲड करा, स्क्वेअर ॲड करा, काय पण ॲड करा. दिसते तुम्हाला स्क्वेअर ॲड केला की दिसते तिथं. ही कंट्रोल सेट करतो मी. आता समजा मी हे लेअर चालू केली, ही लेअर आपली. तर आता ही मला कन्वर्ट करायची आहे परत नॉर्मलमध्ये. तर मी काय डबल क्लिक करायचे आपल्याला. डबल क्लिक केली की ती नाव ऑटोमॅटिक देतात ऑटोमॅटिक लेअर 0. पण तुम्ही पण पाहिजे तर चेंज करू शकता काय द्यायची तुम्हाला. समजा लेअर 1 टाकली, काय पण टाका, ओके करायचे, ठीक आहे. दिसते तुम्हाला ही झाली. इथं लॉक गेलं. आता ही तुम्ही मूव्ह करू शकता, काय पण करू शकता, दिसते कंट्रोल सेट. तर ती जशी आपल्याला लॉक काढायला लागतं, नॉर्मलमध्ये कन्वर्ट करायला लागते किंवा नवीन क्रिएट करून नवीन लेअर पण ॲड करू शकता. तर ती का करायची, या समजा तुमचं बॅकग्राऊंड लेअर आहे, ठीक आहे. तर ती तुम्हाला फंक्शन दिसते वर. हे काहीच चालू नाही, ऑपिसिटी, फिल, लॉक वगैरे काहीच तुम्ही करू शकत नाही का, तरी लॉक आहे, बॅकग्राऊंड लेअर आहे त्यामुळे. तर तुम्ही जेव्हा ते कराल, आता नॉर्मल लेअर दाखवते, ही नॉर्मल लेअर आहे, ती दिसते तुम्हाला सगळे अनलॉक झाले का, तर ते लॉक नाही आहे, बॅकग्राऊंड लेअर नाही आहे. त्यामुळे तुम्हाला ती कन्वर्ट करायला लागणार. आता मी दाखवतो, ओके कन्वर्ट केली मी. आता हे सगळे ऑप्शन आले तुम्हाला, ठीक आहे. आता मी नवीन एखादी इमेज ॲड करतो ह्याच्यावरच, ओपन करतो अजून एक, ठीक आहे. आता समजा मी घेतली, ही इमेज घेतली, ठीक आहे. दिसते तुम्हाला ही इमेज मी घेतली, पण ही इकडं आली. मला ह्या टॅबमध्ये पाहिजे ना, इथं वर, पण ती तिकडं आली. तर इकडं कशी घ्यायची परत, तिकडं कन्वर्ट कशी करायची. तर इथं मूव्ह टूल घ्यायचा आहे. ही लेअर सिलेक्टेड आहे. नुसतं तुम्हाला काय करायचे, कुठं पण इमेजवर दाबून ठेवायचे, असं सोडायचं नाही आहे. वर यायचं आहे, इथं सोडायचं नाही. मी नुसतं नावं घेतले आणि इथे येऊन सोडून द्यायचे. दिसते आली ती इमेज. नुसतं काय केलं आहे मी, परत दाखवतो. इथं जायचं तुम्हाला, मूव्ह टूल घ्यायचा आहे, दाबून ठेवायचे, ड्रॅग सोडलं नाही आहे मी. इथं नाव नुसतं न्यायचं आपल्याला आणि परत येऊन इथे सोडून द्यायचे. हाय तशी तुमची इमेज इथं येऊन जाईल. इथं लेअर दिसते, नवीन लेअर क्रिएट म्हणून नवीन लेअरवर येणार होती. तर ती खाली घेतली तर खाली जाणार, ती वरची लेअर वर दिसणार. वर नेतो परत. आता इथं पण दिसते तुम्हाला सगळे फंक्शन्स आहेत. आता ऑपेसिटी आणि फिल काय असते आपण बघू. आता लेअर 1 सिलेक्ट करतो. कुठली पण तुम्हाला लेअरवर काम करायचं असेल, जर तुम्ही लेअरवर क्लिक नसेल तर हे ऑप्शन दिसणार नाही. पहिले तुम्हाला लेअरवर क्लिक करायला लागणार आणि दाखवतो. लेअर क्लिक केली की ऑपेसिटी काय असते दाखवतो. ऑपेसिटी तुम्ही कमी केली. कमी कशी करायची, मी शॉर्टकट केली. इथं तुम्ही ॲरो दाबून पण करू शकता असं, किंवा हे ऑपेसिटीचं जिथं लिहिलं आहे ऑपेसिटी, त्याच्यावर नुसतं ठेवायचे, ड्रॅग दाबून ठेवायचे आणि लेफ्टला ओढली कमी होणार, राईटला ओढली की जास्त होणार. आता ऑपेसिटी कमी केली काय होते, दिसते तुम्हाला ही ट्रान्सपरंट होते इमेज. पुढची इमेज जे ट्रान्सपरंट विजिबल होते, मागची इमेज दिसते तुम्हाला, पुढं दिसते मागचं. जसं 0 करणार तुम्ही की मागची इमेज दिसणार, पुढची काहीच दिसणार नाही. 100 केली की पुढची दिसणार. तसं तुम्ही सेट करू शकता. तर फिल म्हणजे काय, फिल म्हणजे पण सध्या तुम्ही त्याचा सेमच उपयोग बघू शकता, तसंच होणार आहे मी सेम. जसं कमी कराल ते. आणि फिलचा पण उपयोग काय, त्याचा पण उपयोग लय आहे, पण ते तुम्हाला जेव्हा कलर ग्रेड वगैरे तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला त्याचा उपयोग दिसणार. आत्ता तुम्हाला जास्त त्याचा उपयोग नाही होणार, का की तुम्हाला आता बिगिनरसाठी तर ते आपण सेमच काम करणार आहे, त्यामुळे सेमच यूज करू शकता तुम्ही ऑपेसिटी आणि फिलचा. एवढा नाही काय तुम्हाला फरक पडणार, त्यामुळे तुम्ही सेमच यूज करा. ऑपेसिटी फिल काही एवढा विषय नाही त्याचा. तर आता आपण समजा लेअर केली. आता हे काय आहेत, लॉक आहेत, लॉक लिहिलं इथं, पण हे एवढे काय लॉक आहेत, तर ते लॉकबद्दल बोलू आपण. तर आता समजा मी इथं लेअरवर दाबलं, ठीक आहे. लेअरवर दाबलं, हे लॉक आहे, पहिला लॉक आहे की ट्रान्सपरंट पिक्सेल, लॉक ट्रान्सपरंट पिक्सेल, त्याच्यावर दाबलं मी. इथं लॉक दिसते तुम्हाला, तर ते लॉक आले तुम्हाला. तर ते लॉक काय बघू आपण.
तर ती लॉक केली पण ती इमेज तर हलते माझी. हां, तर हे फरक काय असतो, हे जी तुमचं बॅकग्राऊंड लेअरची लॉक होती त्याच्यावर तुम्ही हलवू पण शकत नाही, कुठली मूव्ह पण नाही करू शकत. तर ही समजा मी कुठं पण ठेवू शकतो, हलवू शकतो. पण काय काहीतरी फरक असणार ना. तर समजा ब्रश घेतला मी, तर ही ट्रान्सपरंट जी ती सांगितलेली त्यांनी जसं की ट्रान्सपरंट पिक्सल लॉक होतात. तर ही ट्रान्सपरंट नाही, ही ट्रान्सपरंट पिक्सेल्स आहेत जी मागचे असतात, तर ती लॉक होणार. समजा ब्रश घेतला, ब्रशची साईज मी जास्त करतो. बघा इथं ड्रॉ होणार नाही आहे, पण इथं होणार का की हे लॉक नाही आहे, हे लॉक आहे मागचं. दिसतंय, हे लॉक आहे त्यामुळे इथं झालं नाही कलर. इथं हे लॉक नाही आहे त्यामुळे इथं कलर झाला. तसं असं. तर हे समजा मी साईज कमी करतो ह्याची, Ctrl+T करतो आणि समजा साईज कमी केली मी. ठीक आहे, आता इथं तुम्हाला कळून जाईल. आता ही माझी पिक्सल लॉक आहे, ट्रान्सपरंट पिक्सल लॉक आहेत. ट्रान्सपरंट पिक्सल म्हणजे कुठले मागचे दिसतं, हे ट्रान्सपरंट पिक्सल आहेत माझे. हे स्क्वेअरच्या आत जे दिसते, ह्या स्क्वेअरच्या आत एवढा एरिया लॉक नाही आहे माझा, जी इमेज आहे माझी, आणि हे लॉक आहे पिक्सल्स. तर समजा मी ब्रश घेतला तर दिसते इथं काहीच कलर होत नाही आहे का की लॉक आहे. पण आत गेलो मी की आत होते कलर दिसते. तर हे लॉक करायचं तुम्हाला समजा ह्याच एवढ्याच इमेजवर ड्रॉ करायचं असेल तर तो लॉक पिक्सेल केलं की नुसतं तुम्हाला एवढ्याच इमेजवर तुमच्या या एवढ्याच पिक्सलवर फक्त ड्रॉ होणार, मागच्या पिक्सलवर कुठल्याच ड्रॉ होणार नाही आहे. त्यामुळं तसा ते फरक आहे. आता त्याच्या साईडला आहे ब्रशचा आहे काहीतरी चिन्ह आहे आणि नाव आहे त्याचं लॉक इमेज पिक्सेल. तर त्याच्यावर दाबलं तर काय होणार की तुम्ही त्याच्यावर ब्रश करू शकत नाही, फक्त मूव्ह करू शकतो. ठीक आहे, मूव्ह करू शकतो, पण त्याच्या ब्रश तुम्ही कुठलाही कलर वगैरे मारू शकत नाही. पण तसं तुम्ही ट्रँगल वगैरे ड्रॉ करू शकता का, तर करू शकता. ट्रँगल तुम्ही वगैरे करू शकता, फक्त ब्रश तुम्ही नाही फिरू शकत, त्याच्यावर कलर वगैरे कुठला नाही करू शकत. त्याचा फरक आहे त्याचा. तर नेक्स्ट आहे पोझिशन लॉक. तर नावातच आहे पोझिशन लॉक. तर हे सगळं अनलॉक करतो. पोझिशन लॉक म्हणजे पोझिशन तुम्ही हलवू शकणार नाही त्याला, बाकी काय पण करू शकता. मूव्ह टूल घेतो आहे, ही तुम्ही मागची लेअर आहे, ही मागची लेअर मूव्ह होते. पण पुढची जी लॉक केली आपण ही, तर ती नाही मूव्ह शकत, मागची मूव्ह होते. ठीक आहे, त्या ब्रश वगैरे तुम्ही फिरू शकता, सगळं करू शकता, फक्त त्याच्यावर ही नाही करू शकत, मूव्ह नाही करू शकत. पोझिशन त्याची लॉक होणार फक्त, ती मागची हलणार, मागची लॉक नाही तुमची, मागची हलणार. तर आता त्याचा उपयोग आहे ती जर तुम्हाला ब्रश वगैरे ह्याच्यावर तुम्ही वाटते तुम्हाला ह्याच्यावर कलर नाही गेला पाहिजे, तर ती तसं करायचं. ब्रश लॉक करायचा, इमेज लॉक करायची, पोझिशन लॉक करायची. तर हे साईडचं आहे, ही आर्टबोर्डसाठी असतं. ते काय बघा की ऑटो नेस्टिंग नाही झालं पाहिजे दुसऱ्या आर्टबोर्डसाठी. तर आर्टबोर्ड काय असतात, तर असा एक वर्कस्पेस असतो आपला, कॅनव्हास आहे माझा तसे आर्टबोर्ड असतात. तसे आपण मल्टिपल आर्टबोर्ड करू शकतो. समजा इथं एक माझंच काम झालं आहे, तर ते शेजारी तुम्ही अजून एक काम करू शकता. तर ती कधी करत असतं, तर व्हिजिटिंग कार्ड किंवा तुम्ही कुठली डिझाईन वगैरे बनवताना तेव्हा तुम्ही त्याचा उपयोग होतो. तेव्हा जर तुम्ही अजून एक इथं आर्टबोर्ड असतो सेम ह्याच्याकडे, अजून एक इकडं काम करत असतो, तर इथला कलर तिकडं नाही गेला पाहिजे, तसं काय नाही झालं पाहिजे. त्यामुळे ते लॉक असतो की ती लॉक केलं आत्ता नाही दाखवू शकत मी, का की आता माझ्या आर्टबोर्ड नाही आहेत. तर तसं आर्टबोर्ड असलं की साईडला की त्याच्यावर तुम्ही लॉक केलं की इकडचा कलर तिकडं नाही जाणार, तिकडचा कलर इकडं वगैरे काय होणार नाही. त्यामुळे तो लॉक असतो. त्याचा उपयोग तुम्हाला कळेलच पुढं, आत्ता काय त्याचा जास्त उपयोग नाही आहे. ठीक आहे, तर त्या साईडला लॉक ऑल आहे, इथे दिसते लॉक ऑल. म्हणजे स्टार्टिंगला जी बॅकग्राऊंड लेअरला लॉक होती तो असतो लॉक, त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही. दिसते मागचीच लेअर आहे. आता दोन्ही पण लॉक करतो मी. आता बघा ही लेअर पण सिलेक्ट केली, लॉक ऑल केलं, दोन्ही पण लॉक आहेत. दिसते ते मूव्ह होणार नाही, काय होणार नाही, काहीच नाही होणार. त्याच्या पूर्ण लॉक केले, कलर होणार नाही, काहीच नाही होणार. दिसते कुडंट बी कम्प्लीट बिकॉज लॉक. तर हे लॉक असतात. लॉक तुम्हाला कळलं असेल. अनलॉक करायला फक्त तुम्हाला लॉकवर दाबायचं आहे, परत आहे तसं अनलॉक झालं असणार आहे सगळं. कुठला पण लॉक असला तर ते नुसतं लॉकवर दाबले की तुम्ही अनलॉक होणार आहे. दिसते तुम्हाला इथं तसं डिलीट का लेअर आहे, नवीन लेअर आहे. इथं वगैरे इफेक्ट वगैरे असतात, ती सांगू नंतर, त्याच्यावर आपण डिटेल व्हिडिओ बनवायचे आहे. ठीक आहे, आता त्याच्यावर जाऊ आपण जरा. ही काय नॉर्मल काय, तर नॉर्मल काय बघू. हे ब्लेंड मोड म्हणते त्याचा पण खूप उपयोग असतो, कलर ग्रेडिंगला वगैरे जास्त उपयोग केला जातो ह्याचा. तर ब्लेंड मोड बघू आपण काय असतात. आता हे नॉर्मल आहे, जसे मी इथं फिरवते बघा, इथं चेंज होते, तुम्हाला काहीतरी मध्ये दिसत असेल बघा. हे इमेजवर मल्टिप्लाय झालं, सगळं दिसते तुम्हाला, चेंज होते. हे काय होते, तर ब्लेंड होते. ब्लेंड म्हणजे काय, आता एक पेज आहे त्याच्यावर दुसरं पेज आहे, तर ती दोन्ही मिक्स करायला जे इफेक्ट वगैरे वापरले जातात ते ब्लेंड मोड असतात. समजा आता नॉर्मल ठेवते मी, जरा झूम करतो मी. ठीक आहे, आता ही नॉर्मल आहे. तर आता त्याखाली डिझॉल्व दिसते. तर डिझॉल्व म्हणजे काय बघू आपण. डिझॉल्व केलं आणि फिल केलं, कमी केलं, तर इथं तुम्हाला दिसते टेक्स्चर जरा इफेक्ट दिसते, कमी होते काहीतरी, ऑफिसिटी कमी होते, फिल कमी करते. ठीक आहे,
आता मी वाढवतो, मी नॉर्मलमध्ये जातो, हे नॉर्मल आहे. तर ह्यात मी जर कमी करतो आहे तर दिसते तुम्हाला डायरेक्ट ती काय असेल ते ऑपॅसिटी त्याची कमी होते, दिसते इथं तुम्हाला डायरेक्ट त्याची ऑपॅसिटी कमी होते. पण तसंच जर मी ह्याच्यात गेलो, डिझॉल्वमध्ये गेलो, तर इथं टेक्चरी लुक दिसते. तर ते काय होते दाखवा झूम करून, हे दिसते तुम्हाला जे इथं गॅप दिसते. तर डिझॉल्वनं काय होते की पिक्सल ॲटोमॅटिक गायब होतात. पिक्सल जे आहेत मधले आदले ते ॲटोमॅटिक डिसमेंटल करते, डायरेक्ट पिक्सल्स वगैरे घालून टाकते. ते डिझॉल्व असते, जरा टेक्चरी लुक येतो त्याला, त्यामुळं ते मधले पिक्सल डायरेक्ट घालून टाकतं पिक्सल. आणि जर फिल आपण कमी केला तर फिल वाढवला तर आहे तसं नीट दिसणार आहे. पण जसं तुम्ही फिल कमी कराल दिसते टेक्चरी लुक तिथले पिक्सलमधले आदले गायब गेलेत, त्यांनी काढून टाकलेत. ठीक आहे, तसं त्याचा उपयोग पण असतो टेक्चर लुक द्यायला वगैरे, ते तुम्हाला पुढे कळेलच. फिल वाढवतो मी. तर आता बघणार आहे आपण दुसरा. तर आता डार्कन काय असतं, डार्कन ते वगैरे काय असतात, हे डार्क असतात, जे वाईट असतात, जी इमेजमध्ये जी पण वाईट कलर दिसतोय तो घालून टाकायचं त्यांचं काम असतं. कलर बर्न दिसते तुम्हाला, दिसते तुम्हाला कुठला पण ब्राईटेस्ट एरिया ती सगळं त्याचं जाणार आहे. तर लाईटन केले की सगळं डार्क एरिया जाणार आहे त्याचं. स्क्रीन केलं की सगळं त्याचं डार्क एरिया जी पण आहेत तेच जाणार. ह्या लेअरचं चाललं आहे, ह्या लेअरचं नाही चाललं. त्यामुळे तुम्हाला दाखवतो, ही लेअर बंद करतो मी, दाखवतो. इथे दिसते डार्कन केली की जी त्याचे ब्लॅक एअर ते जातात. तर यासाठी आपण नवीन इमेज घेऊ. समजा मी नवीन क्रिएट करतो, फाईल घेतो. ब्लॅक अँड व्हाईट जास्त त्याच्यासाठी जास्त यूज केला जातं त्याचा. समजा मी हा घेतला, ठीक आहे. आता मी इथंच एक नवीन क्रिएट करतो. तर मी तुम्हाला 1 मिनटं ऑल्ट बॅकस्पेस कलर भरला आहे मागं मी, मागची जी बॅकग्राऊंड आहे. तर मी जी इथं नवीन लेअर क्रिएट केली, समजा ते मला कलर भरायचे, तर ऑल्ट बॅकस्पेस शॉर्टकट की असते, ही दिसते तुम्हाला मागं कलर भरला. आता मी ही मर्ज करतो. मर्ज वगैरे काय असतं ते तुम्ही नंतर मी तुम्हाला सांगेनच. आता मी ही जी माझी एक इमेज झाली त्याला मूव्ह करतो आहे इथं. मावशी टेक्निक जर सांगितली मी तशीच, तर ते सांगते. 1 मिनटं साईज वाढवून घेतो मी. ते पिक्सलेट झाले का की मी परत त्याला यूज केला आहे, त्यामुळं डबल यूज केला आहे. तर आता झूम करतो मी. आता दिसेल तुम्हाला ही व्हाईट आणि ब्लॅक, ह्याच्यावर तुम्हाला पूर्ण काय असेल ती कन्सेप्ट कळून जाईल. ही मागची लेअर बंद करतो. आता बघा इथं तुम्हाला समजा मी डार्कन करतो आहे, मल्टिपल करतो, ठीक आहे. तर ही जी पण व्हाईट एरिया होता, कुठला पण व्हाईट एरिया असेल तो गेला ॲटोमॅटिक, PNG इमेज झाली. दिसते तुम्हाला पूर्ण जी ब्राईट एरिया कुठला पण असेल तो. असं समजा मला बॅकग्राऊंड चेंज करायची ह्याची, तर मी या सिलेक्ट करणार, इथं जाऊन जसं असं सिलेक्ट करणार. त्याच्यापेक्षा जर व्हाईट अँड ब्लॅक तुम्हाला इमेज असेल तर ही टिप आहे चांगली, की डायरेक्ट तुम्ही जाऊन मल्टिपल करायचं, की तुमची जी पण व्हाईट एरिया असेल तो सगळं ॲटोमॅटिक रिमूव्ह होणार. दिसतं तुम्हाला सगळं रिमूव्ह झालं. तसंच ही जेवढा एरिया ही दिसते तुम्हाला लाईन दिसते, त्याच्यावर सगळं डार्कचे ऑप्शन आहेत आणि त्याच्यावर सगळे व्हाईटचे ऑप्शन आहेत. तर आता समजा डार्क मल्टिपल केली की फक्त डार्क दिसणार, व्हाईट जी पण आहे ती सगळं जाणार, तुमचं काय असेल ते रिमूव्ह होणार. पूर्ण जर तुम्ही झूम करून जरी बघितलं तरी त्याचं व्हाईट कुठलाही एरिया तुम्हाला दिसणार नाही तर, ठीक आहे. तसंच जर तुम्ही आता समजा मी दाखवतो, आता तुम्हाला ही उलटं करून दाखवतो. ऑप्शनमध्ये जायचं आहे, इमेज ॲडजस्टमेंटमध्ये जायचं आहे. आता इन्व्हर्ट ऑप्शन दिसतं, ठीक आहे. इन्व्हर्ट केलं मी, ठीक आहे. आता हे परत मी नॉर्मलमध्ये जातो, ठीक आहे. आता तुम्ही काय केलं, मावशी ही ब्लॅक होतं, ही व्हाईट केली मी. इन्व्हर्ट केले की कलर चेंज होतात. व्हाईट जिथं असतं तिथं ब्लॅक होणार, ब्लॅक जिथं असतं तिथं व्हाईट होणार. तर आता मी इथं उलटं केलं, इन्व्हर्ट केलं आहे. आता जर आपण डार्कन टाकतो, ठीक आहे. आता काय झालं तुम्हाला जसं दिसत असेल, तुम्हाला काय सांगितलं मी, इथं व्हाईट एरिया आहे तो जाणार मल्टिपल केली की. आता व्हाईट आत होता, आतला व्हाईट सगळा गेला, बाहेर आहे ब्लॅक, दिसतं तुम्हाला. तसं जर मी उलटं केलं, ठीक आहे, स्क्रीन केलं, स्क्रीन म्हणजे काय, व्हाईट दिसणार आणि ब्लॅक सगळा जाणार. दिसते तुम्हाला फक्त व्हाईट दिसते, ब्लॅक सगळा गेला तुमचा, कुठलाही ब्लॅक नाही आहे. तर त्याचा खूप उपयोग होतो. जेव्हा तुम्ही लोगो वगैरे ॲड करता कुठंही, तुम्हाला PNG त्याची पाहिजे असेल तर ही शॉर्टकट लगेच फास्ट होतं, काम खूप फास्ट होतं, ठीक आहे. तर आता मी दाखवतो तुम्हाला. स्क्रीन झाला. तसंच हे फक्त जरा फरक पडतो बघा, लाईटमध्ये तुम्हाला जरा ब्राईट दिसत असेल, कलर बर्न डॉजमध्ये काय, तर तसंच सगळे ऑप्शन आहेत. ओव्हरले म्हणजे काय असतं, तर ती पुढे 2 लेअर समजा तुम्हाला कलर चेंज करायचे. समजा ते मी व्हाईट आहे, ती तुम्हाला ब्ल्यू करायची किंवा काय तुम्हाला चेंज करायचं. समजा मागची भिंत आहे,
भिंती दाखवतो. तर तुम्हाला ह्याचं डार्कन आणि हे जो कळलं असेल मल्टिपलचं वगैरे की PNG वगैरे काय इमेज वगैरे चांगलं यूज होतो, पूर्ण कलर चेंज होतो. फक्त लक्षात काय ठेवायचे मल्टिपल म्हणजे काय होणार की वाईट जो पण एरिया आहे तो डिलीट होणार अख्ख्या इमेजमधनं आणि स्क्रीन म्हणजे काय तर सगळा ब्लॅक एरिया डिलीट होणार रिमूव्ह होणार. तर हे चांगला उपयोग आहे त्याचा. अजून हे सगळ्याचा उपयोग आपण बघू. ठीक आहे. आता ही डिलीट करतो मी लेअर. येस. आता मी ह्या लेअरवर कलर आता समजा मला ब्लॅक अँड व्हाईट कलर असेल तो कलर करायचा आहे. समजा ब्लॅक अँड व्हाईट फोटो असला ब्लॅक अँड व्हाईट ॲपल आहे काय पण असून दे त्याला समजा कलर करायचे तर काय करायचं नवीन लेअर घ्यायचं. कुठला पण तुम्ही समजा कलर ॲड करत असला तर नवीन लेअरवर ॲड करायचं. आता समजा मी सिलेक्शन घेतला आहे ठीक आहे. हे समजा सिलेक्शन घेतला एवढा सिलेक्ट केला तर इथं मग कलर दिसतो तुम्हाला जे सिल्वर असा जरा आहे कलर नाही त्याला जास्त काय. तर आता मी ह्यात कलर देतो. समजा पिंक कलर आहे तो समजा मी एखादा येल्लो बिल्लो देतो काहीतरी ब्ल्यू वगैरे. ओके केलं. तर आता मी एक्स करतो आहे. आता मी याला कलर भरतो आहे. ठीक आहे. काय करायचं मला फक्त अल्ट बॅकस्पेस शॉर्टकट की कलर भरायला कुठला इथं जो सिलेक्ट असेल तो कलर तिथं जाणार. तर आता मूव टूलमध्ये जातो. इथं झालं आहे सिलेक्टेड एरिया हो आहे माझा. तर ह्याला मला आता मागं मॅच करायचे आहे. तुम्ही म्हणाल ही काय दिसते घाण दिसते. ठीक आहे. काय दिसते तर घाण दिसते. तर आता तुम्हाला दाखवतो तुम्ही असं तर आता ही जर समजा ब्ल्यू कलर आहे तर ते आता घाण दिसते. तुम्ही म्हणाल काय मॅच तर होईना काय तर समजा तुला मॅच करायचे वर घेत जरा मी असं मॅच करायचं तर हे यूज केलं जातात मॅच करण्यासाठी. तर ही इमेज दाखवतो मला ओव्हरले जर केलं तुम्ही काय दिसते ती दिसते. तुम्ही ही फक्त मी एवढं स्क्वेअर दिलं त्यामुळे तसं वाटते. पूर्ण इमेजला जर दिलं असतं मी मोठं करतो मी जरा असा कलर मॅच होता मग इफेक्ट आला ब्ल्यूइश असा. तसं इफेक्ट वगैरे द्यायचं असेल तुम्हाला ब्ल्यू कलरचा टेम्परेचर कमी झालं की वाटतं की नाही तुम्हाला तिथलं तसं इफेक्ट वगैरे द्यायचं असलं आणि इथं तुम्ही जरा फिलवर आता फिलचा उपयोग असतो. फिल जरा कमी वगैरे केला तर ती एकदम रिअलिस्टिक लुक वाटतो बघा. आता दिसतंय तुम्हाला कसं होतं कसं झालं. तर इथं वगैरे यूज केलं जातं जास्त ओव्हरले वगैरे काय असतं ती तुम्हाला कळून जाईल हळूहळू. तर तुम्हाला मॅच कसं पाहिजे ते करायचं असेल तर जे आपले ॲरो असतात अप डाऊन ते दाबायचे फक्त दिसते तुम्हाला. हो हे पण चांगलं मॅच होतं आहे डार्कन. असं तुम्ही बघून जे तुम्हाला चांगलं वाटतं इफेक्टवाला वगैरे ते बघू शकता तुम्ही. त्याचे तसा यूज असतो. हे पण बाहेर वाटते इफेक्ट हे पण बाहेर वाटते ओव्हरले. तसे तुम्ही नुसतं आपल्याला डाऊन ॲरो दाबायचं आहे ऑटोमॅटिक सगळे फिल्टर ते चेक करणार. तुम्हाला कुठला ओके वाटते ते दाबायचं आहे आणि ओके करून टाकायचे. ठीक आहे. आणि तुम्हाला दिसेल बघा दिसतंय कसं होतं आफ्टर बिफोर. तर त्याचा वगैरे यूज होतो खूप उपयोग होतो त्याचा. ब्लेंड मोडचा तुम्ही कलर ग्रेडिंग कराल सिनेमॅटिक लुक द्यायचा असेल तुम्हाला तेव्हा त्याचा खूप उपयोग होतो. तर हे लेअरनुसुद्धा आपण तुम्हाला इथं सबट्रॅक्ट काय पाहिजे ते तुम्ही करू शकता. तर आता ही काइंड म्हणजे काय तर हे लेअर फाइंड करायसाठी असतं त्याचा पण उपयोग होतो. तुम्ही लेअर मी सांगेन की सगळ्याला तो अरेंज करून ठेवलं पाहिजे. आता समजा ही लेअर आहे तर ह्याला नाव दिलं पाहिजे मी काहीतरी चांगलं की ओव्हरले इफेक्ट तर इफेक्ट आहे माझं तरी मी इफेक्ट नाव दिलं पाहिजे. सगळं अरेंज करून ठेवलं तर तुम्हाला ते सोपं पडतं. समजा तुम्हाला लेअर होतं आता तुम्हाला कमी लेअरमध्ये यूज करताय पण जेव्हा तुम्ही जास्त वर्क कराल तेव्हा तुमचे असे खूप सारे लेअर होतात. तर तेव्हा जम्बलिंग होऊन जातं कुठलं काय तर तेव्हा हे इथनं फाइंड करू शकतात. इमेज असेल तर फक्त इमेज इथनं सर्च होणार. जर मी ते टाकलं नेम टाकलं ठीक आहे. नेम सर्च केलं मी समजा मागचा का इफेक्ट टाकला असा ठीक आहे. इथं सर्चिंग ऑप्शन आहे इथं टाकला तर ऑन करायचे इफेक्ट सर्च करायचे इथं. तर इफेक्ट सर्च केला की तुम्हाला फक्त ती जी लेअर आहे ती दिसणार तुम्हाला बाकीचे कुठलेच लेअर दिसते तुम्हाला. ही पूर्ण लेअर पॅनल ओपन झाला पण एवढं जायची तुम्हाला गरज नाही. जर तुम्ही नॉर्मल जर तुम्हाला कळलं असेल यूज तरी बाद झालं तिथं. ते हिस्टोग्राम वगैरे ओपन झालं आहे ठीक आहे. इथं नुसतं ऑन करा ती ऑफ असते ऑन ती जेव्हा तुम्हाला तुम्ही जास्त यूज कराल लेअरचे तेव्हा तुम्हाला कळून जाईल ते. पण समजा तुम्हाला ते एवढं झाले तुम्हाला समजा एका फोल्डरमध्ये वगैरे अरेंज करून ठेवायचे तर तुम्हाला काय करायचे फक्त जी तुम्हाला पाहिजे ते सिलेक्ट करायचे असं एक क्लिक केलं की एक होणार. पण शिफ्ट दाबून ठेवलं तुम्ही तर ते ॲटोमॅटिक सगळे सिलेक्ट होणार. ठीक आहे. कंट्रोल दाबून ठेवायचे दिसते तुम्हाला. तर आता हे तुम्हाला एकाच फोल्डरमध्ये पाहिजेत तर काय करायचं कंट्रोल आणि जी दाबायचे हे दिसते तुम्हाला ग्रुप 1 झाला. तसे तुम्ही किती पण ग्रुप करू शकता. तर त्या ग्रुपचे इथे ॲरो दिसते त्या ॲरो नुसतं क्लिक करायचे की ॲटोमॅटिक खाली तुमचे जे लेअर होत्या त्या दिसणार. ठीक आहे. तर ते सगळ्या एका ग्रुपमध्ये गेल्या दिसते आणि ह्या सगळ्या बाकीचे तर ह्या दोन समजा मला एका ग्रुपमध्ये करायचे तर काय करायचे कंट्रोलला आपण ठेवणार हे 2 सिलेक्ट करणार आणि कंट्रोल जी करणार दिसते. ही जी ग्रुप झाली 2 लेअरची जर मी इथं दाबलं तर हे 2 लेअर दिसतात.
ते अरेंज करून तसे ठेवायचे, तुमची चांगली दिसते जर तुम्ही असं अरेंज करून ठेवलं. जर कसं पण पसरून जर तुम्ही ठेवलं तर ते घाण दिसतं, जेव्हा तुम्ही प्रेझेंटेशन वगैरे कराल तेव्हा तुम्हाला कळेल ते. त्यामुळे सगळं अरेंज वगैरे ठेवलं तर चांगलं असतं. असं ग्रुपमध्ये सगळे दिसतं तुम्हाला, असे सगळे तुम्हाला दिसणार. त्यामुळे त्याचे पण शॉर्टकट कीज वगैरे असतात, भारी आहेत. लेअर पॅनल खूप इम्पॉर्टंट आहे टॉपिक, तर त्यासाठी मी व्हिडिओ बनवले आहे. तर असे ग्रुप वगैरे तुम्ही बनवू शकता. आणि तसेच इथं पण असतात अजून एक्सपोजर काय असतं, कर्व्ज काय असतं, ती पण ब्लेंड मोडसारखंच असतात. त्याचं पण यूज खूप आहे, त्याचं पण आपण बघणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आता चॅनल्स वगैरे काय असतात, तर ते कलर असतात. RGB कलर म्हणजे काय ती तुम्हाला कळेल. रेड म्हणजे काय, ग्रीन. तर फक्त ती त्यातलं दिसतंय, ह्यातलं फक्त ग्रीन, अख्ख्या इमेजमधलं ग्रीन तुमचं जाणार जर ही ऑफ केलं तर. ते वगैरे काय ती सगळं आपण बघू पुढं कर्व्जमध्ये वगैरे, तुम्हाला डिटेल कळून जाईल. तर आजचा माझा उद्देश होता लेअर पॅनल तुम्हाला शिकवायचा. तर तुम्हाला कळलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि थँक्यू फॉर वॉचिंग.